किणकिणत्या वागण्यांचा आवाज कधीच डिस्टर्ब करत नाही.
रमाताई, लग्न झालंय आमचं. एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होऊ ह्याचं वचन दिलंय आम्ही. मग असंच सोबत राहायचं. एकमेकांच्या आनंदाच्या क्षणांचा विचार नाही करायचा. एकमेकांची काळजी नाही घ्यायची आम्ही. एक मिनिट हा, आनंदी. ते सुखदुःखाचे क्षण, एकमेकांच्या आनंदात सहभागी होणं आणि काय ते एकमेकांची काळजी घेणं, या सगळ्यात पैंजण घालणं बसत नाही. हे मला माहितीये ना, तू हे सगळं मुद्दाम करतेस. पण तुला माहित नाही मी काय करू शकते ते. सोडणार नाही अशीच. बर, सांगा मला. सांगा काय करणार आहात तुम्ही? तुला असं वाटतं ना मी या जगातनं गेले, मी राघवशी बोलू शकत नाही, म्हणजे राघव मला विसरून जाईल. हा, त्याच्यासाठी मी फक्त फ्रेम मध्ये राहील असं वाटतं ना तुला? रमाताई, त्यांनी तुम्हाला विसरावं असं म्हणतच नाही मी. अशी इच्छाच नाहीये माझी. पण ते माझ्यासाठी करताय काहीतरी, तर मी का थांबवू त्यांना? अहो, आपला माणूस आपल्यासाठी काहीतरी करतं, ही किती छान भावना आहे. आपला माणूस आपल्यासाठी काहीतरी करतोय. हे बघ, राघव माझा आहे आणि त्यांनी इतरांसाठी काही केलेलं मला आवडणार नाही. त्याला आता एका गोष्टीची आठवण नाहीये, पण त्याला आठवण करून दिली ना की तो माझ्या बाबतीत काय वागतोय तर तो तुझ्याकडे बघणार सुद्धा नाही. बर, करा मग. तुम्हाला हवं ते करा. मी पण बघते तुम्ही माझ्याशिवाय काय करू शकता ते. रमाताई, आतापर्यंत ना सगळं हट्ट पुरवत आली आहे मी तुमचं सगळं म्हणणं त्यांच्यापर्यंत पोहोचवून. तुमच्या नावाचं वौसा भरला, तुमच्या साड्यांचे पडदे केले, अभरे केले, तुमच्या बांगड्यांचे शोपीस केले. का? कारण तुमची आठवण सतत घरात राहावी म्हणून. अगदी चिंगीला पत्रे लिहिण्यासाठी मदत केली. हे सगळं मी बोलून दाखवण्यासाठी नाही केलंय मी. मला नाही आवडत आहे तुम्हाला सांगायला. पण खरं सांगू का, मी माझं कर्तव्य पूर्ण करते रमाताई. पण तुम्ही मला यांच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करताय. मग मी पण बघते काय करू शकता तुम्ही माझ्याशिवाय. बघच आता, मी पण रमा आहे रमा, सोडणार नाही अशीच.